IPLच्या धर्तीत लाडक्या गोविंदाला आता प्रो गोविंदामध्ये सहभाग घेता येणार आहेत आणि त्याचेच आपले सोबत बोलण्यासाठी अध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक कशा प्रकारची प्रो गोविंदाची तयारी चालली आहे कसं? गेल्या अनेक वर्षापासून एक स्वप्न पाहिलं होतं की आमचा जो गोविंद आहे त्याची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी. ज्या पद्धतीनं IPLमध्ये क्रिकेटचे प्लेयर्स असतात किंवा कबड्डीमधले जे कबड्डीचे खेळाडू असतात त्यांची एक वेगळी ओळख ह्या देशामध्ये झालेली आहे. एक अगदी प्रोफेशनल फॉर्मॅटमध्ये ह्या खेळांना एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे आणि ते सगळं पाहून तिथनंच काहीतरी इन्स्पिरेशन घेऊन आम्ही प्रो गोविंदाची निर्मिती केली आणि प्रो गोविंदाच्या माध्यमातून जो अनेक वर्षापासून गोविंदा जो मातीत खेळत होता, रस्त्यावर उतरून हे दहीहंडीचे थर रचत होता, अशा गोविंदाला आता एका इंडोर स्टेडियममध्ये गोविंदा खेळता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रो गोविंदाचं आयोजन केलेलं आहे. सर, IPLच्या धर्तीवर आता प्रो गोविंदाचं पण ऑप्शन देखील होणार आहेत, त्याची कशी तयारी आहे? ऑप्शन म्हणण्यापेक्षा टीम सिलेक्शन आपण त्याला म्हणूया, कारण जसं IPLमध्ये प्रत्येक टीमचा एक ओनर असतो, कबड्डीमध्ये प्रत्येक टीमचा एक ओनर असतो, तसंच ह्या वर्षापासून प्रो गोविंदामध्ये सुद्धा प्रत्येक संघाला एक मालक हा येणार आहे. आणि प्रामुख्यानं मी आपल्याला सांगतो की मालक येत असताना तो मालक असा मालक म्हणून नव्हे तर ॲज अ सपोर्ट सिस्टम त्या टीमला जे सहकार्य लागतं वर्षभर, फक्त या प्रो गोविंदासाठी नव्हे तर 12 महिने त्या संघाला जे जे मदतची आवश्यकता असते ती सगळं पुरवायचं काम हे या टीमच्या फ्रँचायझी ओनर्सकडनं केलं जाणार आहे. सर, गोविंदासाठी प्रत्येक वर्ष सरकारकडून अनेक उपाययोजना करायला जातात आणि यावेळी तुम्ही देखील आयोजक म्हणून तुम्ही कशा प्रकारे सपोर्ट देणार? बघा, सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं गेल्या वर्षी गोविंदांना अनेक अशी मदत जी आपण म्हणतो, जसं शासकीय सुट्टी जाहीर करण्यात येत असते, त्याचबरोबर त्यांचा जो विमाचा प्रश्न आहे तो गेल्या वर्षी आपण 81,000 गोविंदांना विमा दिला होता. ह्या वर्षी आपण कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख गोविंदांचा विमा हा राज्य शासनाच्या वतीनं काढला जाईल ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि परत गोविंदांना फक्त शासनाच्या वतीनं मदत न मिळता आम्ही सुद्धा आयोजक म्हणून आमची जबाबदारी समजतो की शासन तर आहेच, परंतु वर्षभर या गोविंदाने जी जी मदत लागते ती मदत पुरवायचं काम ह्या प्रो गोविंदाच्या कमिटीच्या वतीनं आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत. सर, आता जे आपण जर पाहिलं की जे गोविंद आहेत ते जखमी होतात, अनेक त्यांच्या अडीअडचणी असते, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? प्रो गोविंदा करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण जर आपण मला विचारलं तर तो हेच आहे की मला ह्या प्रो गोविंदाला एक ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट करायचं आहे. आणि ॲक्सिडेंट फ्री जेव्हा मी म्हणतो तर तेच आहे की मैदानावर जसे आपल्याला उपयोजना तयार करता येत नाही त्या ठिकाणी ते सगळं तिथे ठरवता येत नाही. स्टेडियममध्ये ज्यावेळेस तुम्ही या खेळाला घेऊन जाता तर त्या स्टेडियममध्ये अनेक गोष्टी आहेत, सेफ्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जाऊ शकतात. आणि म्हणून आम्ही खेळाडूंसाठी जे हार्नेस आपण म्हणतो, जॅकेट्स म्हणतो, हेल्मेट्स म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी द्यायचं काम हे आम्ही करणार आहोत. प्रामुख्यानं अनेक वर्ष मातीवर खेळणारे गोविंदा ह्या वर्षी एका सॉफ्ट सरफेस मॅटवर खेळणार आहेत. ह्या गोष्टीचं आम्हाला आनंद आहे आणि ह्याच्या माध्यमातून आम्हाला विश्वास आहे की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गोविंदा हा जखमी होणार नाही ह्या दृष्टिकोनातून आपण याचं आयोजन केलेलं आहे. सर, किती संघ खेळणार आहे यामध्ये? एकूण 32 संघांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्या 32 मधले 16 संघ यांची निवड केली जाईल. 27 आणि 28 जुलैला त्यांचे क्वालिफिकेशन राऊंड्स आहेत आणि 18 तारखेला ह्या 32 मधले जे 16 संघ आहेत ह्या 16 संघांमध्ये ग्रुप स्टेज मॅचेस असतील. त्यानंतर त्यांचे क्वार्टर फायनल्स, सेमीफायनल्स, एलिमिनेटर आणि फायनल्स अशा पद्धतीनं ही स्पर्धा खेळली जाणार आहे. सर, कोण कोण येणार आहे प्रमुख पाहुणे? राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब, राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय संजय बनसोडे साहेब, त्याचबरोबर मुंबईचे दोन्ही पालकमंत्री आदरणीय केसरकर साहेब, लोधा साहेब आणि प्रामुख्यानं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही देशाचे जे केंद्रीय आपले क्रीडा मंत्री आहेत, त्याचबरोबर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री आहेत रक्षाताई खडसे यांची भेट घेऊन त्यांनाही आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहोत. आणि प्रामुख्यानं त्यांना हे सांगणार आहोत की तुम्ही येत असताना तुमची जी कमिटी आहे किंवा ऑल इंडियाची जी स्पोर्ट्स असोसिएशन फेडरेशन आपण म्हणतो त्यांनाही तुम्ही घेऊन या, जेणेकरून आजपर्यंत ह्या दहीहंडीला महाराष्ट्रामध्ये लोक ओळखत होती, परंतु या समितीच्या वतीनं ह्या दहीहंडीची ओळख संपूर्ण देशामध्ये होईल आणि देशामध्ये झाल्यानंतर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याला एक इंटरनॅशनल स्वरूपसुद्धा दिलं जाईल. सर, यामध्ये कोणकोणते कलाकार येणारे आहेत आणि बक्षिसाचं स्वरूप काय असेल?
बक्षीस आणि ह्याच्याबद्दल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण चर्चा करणारच आहोत, परंतु अनेक कलाकारांना मराठी सिनेमा इंडस्ट्रीपासून असो किंवा हिंदी सिनेमा इंडस्ट्रीचे अनेक कलाकारांना आणि स्पोर्ट्स म्हणजे शेवटी हा स्पोर्ट्स आहे, फक्त बॉलिवूड किंवा मराठी फिल्मच्या सेलिब्रिटीजला न आमंत्रण देता आम्ही काही क्रिकेटर्सला सुद्धा आमंत्रण देणार आहोत. अनेक अशा कलाकारांना आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत. धन्यवाद ABP माझ्याशी बातचीत करण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.